नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। येत्या 23 जानेवारीला भव्य दिव्य स्विफ्टचं मैदान आणि या मैदानातील प्रमुख नंदींचे पेहरे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। टॉपच्या नंदींचे टॉप पेहरे या ठिकाणी आणि खेळ पेहऱ्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, या मैदानामधील बक्षिसे कसे आहेत, समालोचन कोण करणार आहे, क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे, नंतर मेगा फायनलला देखील किती बक्षीस आहे, याची सविस्तर भव्य दिव्य असं जवळजवळ 30 ते 35 बैलगाडी मालक या मैदानामध्ये गुलालामध्ये राहणार आहेत। त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी सध्या पाहायला गेले तर नोंद देखील सुरू आहे आणि प्रवेशही फक्त स्विफ्टच्या मानाने एका स्विफ्टची किंमत 4 ते 5 लाख रुपये असते। फक्त पण बैलगाडी आयोजकांनी या मैदानाची प्रवेश फी फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर नोंद केला, तुम्ही देखील आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कुणाला कमी नसतं, त्यामुळे तुम्ही देखील नोंद करून घ्या आणि जास्तीत जास्त या मैदानामध्ये सहभाग नोंदवा। चला तर जाणून घेऊया टॉपच्या नंदींचे टॉप पेहरे। तर सगळ्यात अगोदर आपण या मैदानातील बक्षीस पाहूया। तर यामध्ये प्रथम क्रमांकाला देण्यात आले ते म्हणजे रेड कलरची स्विफ्ट कार असणार आहे। त्यानंतर तुम्हाला द्वितीय क्रमांकाला असणार आहे तो म्हणजे ट्रॅक्टर असणार आहे। त्यानंतर तुम्हाला 3 नंबरला असणार आहे ते म्हणजे तुमची बुलेट, म्हणजे 350 सीसी ची बुलेट असणार आहे। त्यानंतर दुसरं पाहिलं तर तुम्हाला 4 नंबरला असणार आहे युनिकॉर्न। त्यानंतर पाहिलं तर 5 नंबरला असणार आहे स्प्लेंडर आणि 6, 7, 8 या 8 नंबरला तुम्हाला असणार आहे ते म्हणजे HF डिलक्स बाईक। या तिन्ही गाडीला 1 ते 8 पर्यंत संपूर्ण तुम्हाला ट्रॅक्टर पासून ते HF गाडीपर्यंत भव्य दिव्य असे आकर्षक बक्षीस या मैदानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर तर झाले हे फायनलच्या नंदींचे बैल झाले। त्यानंतर या मैदानामध्ये क्वार्टर फायनल देखील या ठिकाणी घेण्यात आले आणि या क्वार्टर फायनलच्या नंदीला देखील जवळजवळ 8 बैलगाडी मालक या ठिकाणी गुलालामध्ये राहणार क्वार्टर फायनल मध्ये देखील। आणि 8 बैलगाडी मालक पकडले तर दुसरे पहिरेकरी पकडून बघितलं तर 16 बैलगाडी मालक या ठिकाणी गुलालामध्ये राहणार आहेत। आणि या क्वार्टर फायनल देखील भव्य दिव्य बक्षीस ठेवण्यात आले। 21,000, 18,000 ते 7,000 पर्यंत भव्य दिव्य येथे देखील या ठिकाणी बक्षीस ठेवण्यात आले। या नंदींना देखील सन्मान या ठिकाणी मैदानामध्ये केला जाणार आहे। त्यानंतर मेगा फायनल देखील या मैदानामध्ये जाहीर केलेत। जी गाडी गटाला 2 नंबरला उतरते त्यांची देखील या ठिकाणी मेगा फायनल होणार आहे आणि त्या मैदानामध्ये देखील प्रत्येकी तुम्हाला 5,000 रुपये गाडीला या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मेगा फायनल मध्ये देखील तुम्हाला गुलालामध्ये राहण्याचा चान्स मिळू शकतो। बघा, हे अतिशय भव्य दिव्य असं बक्षीस ठेवण्यात आले। आता चला तर जाणून घेऊया या मैदानामध्ये प्रमुख नंदींचे पेहरे। तर मित्रांनो, जे आता सगळ्यात अगोदर जाणून घेऊया ते म्हणजे नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या। आता पाखऱ्या कोणासोबत धावतोय तर मित्रांनो, पाखऱ्या धावू शकतोय ते म्हणजे शरद सेठ माने देवखिंडी साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि पाखऱ्या या मैदानामध्ये धावण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे। कारण की बावऱ्याला देखील अतिशय चांगला स्पीड आहे। जेव्हा मैदानामध्ये जातो, जेव्हा अटीतटीचा सामना असतो तेव्हा आपला बावऱ्या नक्कीच गुलालामध्ये असतो। त्यानंतर शेवाळे आबांचा पाखऱ्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो। जे काही पाठीमागचं मैदान झालं, ज्यावेळेस पाखऱ्या आणि चिमण्या धावले होते, मायनी किंवा खटावच्या या परिसरामध्ये मैदान होतं, त्या मैदानामध्ये देखील चिमण्या आणि पाखऱ्यांनी देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी कमवला। त्यानंतर पाठीमागे जे वडकीला हिंद केसरी मैदान झालं, त्या हिंद केसरीच्या मैदानाबरोबर देखील लखन सोबत धावून तो प्रथम क्रमांकाचा मानकरी देखील ठरलेला होता। पाखऱ्या तर चांगल्या कंडिशन मध्ये असेल, पाखऱ्या देखील नक्कीच कमाल करू शकतो। त्यानंतर बघा, दुसरं पाहिलं तर गाडी असणार आहे तो म्हणजे उमेश ठरपळे यांचा पाहायला गेलं तर आणि शकीरबाई यांचा चिमण्या। मित्रांनो, चिमणा कोणासोबत धावतोय तर मित्रांनो, चिमण्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत आहे। जवळजवळ 71 लाखाची खरेदी असणार आहे आणि खरेदी झालेली देखील आहे। तर 71 लाखाची किमतीप्रमाणे चिमण्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो। तर मित्रांनो, चिमण्या धावू शकतो तो म्हणजे संतोष तोडकर यांचा साई देखील या मैदानामध्ये येणार आहे। आणि चिमण्या आणि साई जेव्हा या मैदानामध्ये येतात, धावण्यासाठी येतात, अतिशय चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या मनातील जोडी ही देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असते आणि गुलालामध्ये देखील ही गाडी पात्र ठरत असते। त्यामुळे या मैदानामध्ये हा पैरा जुळून येण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात पाहायला गेलं तर मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा घाटावर येईल का हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कारण काय की ज्यावेळेस 23 जानेवारीला मैदान आहे त्यावेळेस मुंबईमध्ये देखील बिंजोरचं मैदान आहे बोहनेली इथं, त्यामुळे भुंगा इथे घाटावर येईल का अद्याप समजलेलं नाही। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन शेठ चव्हाण यांचा 81 रायफल मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद हा कोणासोबत धावतोय तर मित्रांनो, हा धावतोय ज्याला आपण चटणी भाकरीवरचा पैलवान म्हणलं जातो तो म्हणजे बाळासाहेब माने घरणीकरांचा राजा। या मैदानामध्ये राजा आणि रायफल 81 रायफल या मैदानामध्ये धावू शकतात। जेव्हा हा बैलजोड एकत्र येतो तेव्हा नक्कीच गुलालामध्ये राहायचा आणि प्रथम क्रमांक किती वेळा ही गाडी केलेली आहे आणि हा पैरा या मैदानामध्ये जुळून येण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
दुसरं पाहिलं तर आनंद तारेकर वादळ. आनंद तारेकर यांचं वादळ मित्रांनो, वादळला देखील तळाचा बादशाह देखील म्हणलं जातं, पण थोडासा संघर्ष होलाय. नक्की देखील वादळ देखील कधी कधी गुलालामध्ये देखील असतो. वादळ आणि असू शकतो तो म्हणजे संघर्ष योद्धा. आता देखील त्याला संघर्ष योद्धा देखील म्हणलं तरी चालेल, कारण का की सध्या संघर्ष करतोय तो म्हणजे पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेल. कॉकटेल आणि संघर्ष योद्धा पाहिलं गेलं तर कॉकटेल आणि त्याच्यासोबत जाऊ शकतं आनंद तारेकर यांचं वादळ. मित्रांनो, हे देखील अतिशय चांगली गाडी पळालेली आहे. त्याच्या अगोदर देखील कितीतरी वेळा गुलालामध्ये राहिलेले आहे, पण सध्या पाहायला गेलं तर कॉकटेल उर्फ सुंदरला या ठिकाणी गुलालासाठी संघर्ष करावा लागतोय. नक्कीच कॉकटेलला आणि सुंदर वादळला गुलाल मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूया. त्यानंतर पाहायला गेलं तर अजय शेठ करोंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, अजय शेठ करोंडेकरांचा चिक्या देखील या मैदानामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. कारण पाहायला गेलं तर संतोष तोडकर आणि स्वर्गवर्षी रणजित निंबाळकर सर यांच्या सुंदर सोबत चिक्याला सुद्धा या ठिकाणी पाठीमागच्या मैदानामध्ये फेरा टाकण्यात आला होता. त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रकारे आपला करोंडेकरांचा चिक्या अतिशय चांगल्या प्रकारे धावलेला होता. आता चिक्याचा पैरा कोण असू शकतो तर मित्रांनो, चिक्याचा पैरा असू शकतो ते म्हणजे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांच्या कंदूरच्या राजासोबत हा पैरा असण्याची दाट शक्यता या ठिकाणी सांगता येत आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं चिक्या झाला. त्यानंतर पाहायला गेलं तर उर्मिलाताईचा अर्जुन होता, त्याचा आता करार संपलेला आहे. तर मित्रांनो, जो अर्जुन आहे, अर्जुन देखील आता पळणार आहे. अर्जुन या मैदानामध्ये येणार आहे. तर अर्जुन जो पाठिंबाच्या मैदानामध्ये जो जोड धावला होता आणि तो प्रथम क्रमांकाचा मानकर झाला होता, तो अर्जुन आणि वजीर या मैदानामध्ये या ठिकाणी तोच बैलजोड या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिब्या. मित्रांनो, सदाभाऊ कदम यांचा महिब्या. मित्रांनो, सदाभाऊ कदम यांचा महिब्या कोणासोबत धावतोय तर मित्रांनो, MM नानांचा राजा आणि महिबा हेच बैलजोड या ठिकाणी मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. कारण थोडं तुम्ही राजाला देखील पाहत असाल, राजाचा MM राजाचा थोडासा संघर्ष सुरू आहे, पण राजा जेव्हा फॉर्म मध्ये येईल नक्कीच मोठ्या मोठ्या बैलांची त्या ठिकाणी तारांबळ देखील उडवून टाकू शकतो. तुम्ही राजाला ह्याच्या अगोदर देखील कितीतरी वेळाला देखील पाहिलेलं आहे. राजाची एक तुम्हाला आठवण करू शकतो. त्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्या सर्वांच्या विक्रमादित्य बकासूरची एक गाडी मधून होती आणि दुसऱ्या बाजूला राजा MM राजा आणि दुसरा कोणता तरी नंदी होता, तो देखील अतिशय अर्जुन आणि MM राजा होता आणि इकडे बाजूला बकासूरची गाडी होती. आठपाडी भागामध्ये मैदान होतं, त्या भागामध्ये कडनी या ठिकाणी गाडी गुलालासाठी पात्र ठरली होती आणि राजा पब्लिकने पळत होता. अतिशय चांगल्या प्रकारे गाडी होती आणि अटीतटीच्या लढतीमध्ये या ठिकाणी MM राजा देखील या ठिकाणी गुलालसाठी पात्र ठरण्यात आला होता. राजा देखील अतिशय चांगल्या प्रकारे पळू शकतो आणि महिबा देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. तुम्ही वडकीच्या मैदानामध्ये देखील पाहिलेलं असेल, महिबेला किती अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड लागला होता आणि त्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी झाले होते. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेमंत शेठ फुलोरे. हेमंत शेठ फुलोरे यांचा 722 हरण्या कोणासोबत धावतोय तर मित्रांनो, 722 हरण्या धावतोय तो म्हणजे पाहायला गेलं तर यशवंत रामभाऊ जोशी. यशवंत रामभाऊ जोशी वाटेगावकरांचा बादल. ज्यावेळेस हा बैलजोड देखील ज्यावेळेस एकत्रित येतो त्यावेळेस नक्कीच गुलाल प्राप्त करत असतो. मित्रांनो, हा जोड देखील या पुरंदरच्या सवाई केसरी या मैदानामध्ये एकत्र येण्याची शक्यता दाट आहे. मित्रांनो, हा बैलजोड सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गुलाल धावतो आणि गुलालासाठी पात्र देखील ठरतो. मित्रांनो, हा बैलजोड देखील कसा धावेल नक्की तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्स नोंदवायला विसरू नका. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं दुसरा पाहिलं तर शाकीर तात्या यांचा सम्राट. मित्रांनो, सम्राट देखील अतिशय थोडासा संघर्ष चालू होता त्याच्या लाईफ मध्ये देखील, पण पुन्हा देखील सम्राटनं कमबॅक केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या मैदानामध्ये 5 लाखाच्या मैदानामध्ये थोडीशी गाडी 1 नंबरला उतरून देखील त्यांना गुलालाचे मानकरी या ठिकाणी मानावं लागले. पण गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळाली आणि तीच संभाजीनगरची गाडी जी गाडी पळाली होती सम्राट आणि वजीर हीच गाडी या ठिकाणी सवाई केसरीच्या या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, या बैलजोडीकडे संपूर्ण या मैदानाचं लक्ष राहणार आहे. सम्राट देखील अतिशय चांगल्या प्रकारे आता कमबॅक केलेला आहे आणि त्यासोबत वजीर, तो विदर्भातला वजीर आहे, तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो. वजीर आणि सम्राट या मैदानामध्ये आले नक्कीच कमाल करू शकतात आणि नंबर देखील घेऊ शकतात. या मैदानाकडे, या सम्राट बैलाकडे विशेष जणांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला बिंजोडचा बच्चा मथुर. मित्रांनो, बिंजोडचा बच्चा मथुर येणार आहे का आता सर्वांना तर नक्कीच या मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे, पण मथुरचा पैरा अद्याप समजलेला नाही. तर मथुरचा पैरा समजला तर मथुरचा पैऱ्याबद्दल देखील नक्कीच खरोखर 100% अपडेट देईल. अजून देखील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं पाहिलं गेलं तर आता पुसेगाव हिंदकेसरीचा 1 नंबरचा मानकरी तो म्हणजे आदत, म्हणजे जेवढ्या इतिहासामध्ये झालं नव्हतं 70 वर्षाच्या, तो म्हणजे आदत हिंदकेसरी झाला पुसेगावच्या ह्याच्यामध्ये. त्या आदत तो बैलजोड या मैदानामध्ये देखील तोच बैलजोडी या ठिकाणी पळणार आहे आणि या बैलजोडी देखील सर्वांचं लक्ष या बैलजोडीकडे असणार आहे.
ही बैलजोडी नक्की काय कमाल करू शकते आणि कितवा क्रमांकाची मानकरी करू शकते, नक्कीच ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी होईल का? तुम्हाला काय वाटते, कोणता बैलजोड या मैदानामध्ये प्रथम क्रमांक होईल? तुमच्या प्रतिक्रिया पटापटा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याचं लक्ष असणार म्हणजे सचिन, लक्ष आणि दुसरा पाहिलं गेलं तर आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे विक्रमादित्य बकासूर. मित्रांनो, सर्व बैलगाडी मालकाचा असेल, बैलगाडी शौकीनांचा असेल आणि बैलगाडीच्या महिला असतील, त्या बैलगाडी मालकीन असतील, या सर्वांचं एका बैलाकडे लक्ष असतं. त्या बैलाचा पैरा कोण जाणून घ्यायचा असतं तो म्हणजे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला सर्वांचा विक्रमादित्य बकासूर. बकासूर कोणासोबत धावणार, बकासूरचा पैरा कोण, बकासूर कोणत्या गटामध्ये धावणार, असं सर्वांचंच लक्ष लागलेलं असतं. तर मित्रांनो, विक्रमादित्य बकासूर सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे आणि या मैदानामध्ये बकासूरचा पैरा असणार आहे. मामा देखील टॉपचं नियोजन करणार आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. मित्रांनो, विक्रमादित्य बकासूर आणि लखन याच मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, या पाठीमागचं जे काही मैदान झालं होतं करामाई केसरी, या करामाई केसरीमध्ये एका बैलजोडीला तुफान स्पीड लागलं होतं, तो म्हणजे स्वर्गवासी पंढरनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा आणि पहिले तर अरुण प्रधान, नाना प्रधान घोट आणि अरुण पाटील यांचा तो म्हणजे वेगाचं रॉकेट, तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, घोटकरांचा सर्जाचा बैल सुद्धा या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे आणि या बैलजोडीवर देखील विशेष संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचं लक्ष असणार आहे. हा बैलजोडीला देखील तुफान तुम्ही कालच्या मैदानामध्ये पाहिलं असेल, अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड लागलं होतं आणि ही गाडी देखील स्विफ्ट गाडी, ही बैलजोडी अतिशय चांगल्या प्रकारे पळाली. ही गाडी नक्कीच स्विफ्ट गाडी नेऊ शकतात, तुम्ही लिहून ठेवा. या गाडीला अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड लागलेला आहे आणि हा बैलजोड या मैदानामध्ये आला नक्कीच काहीतरी कमाल करू शकतात. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या आता बैलजोडीकडे दुसरं पाहिलं तर आपल्याला स्वर्गवासी रणजित निंबाळकर आणि पाहिलं गेलं तर संतोष तोडकर यांचा सुंदर सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे आणि सुंदरचा पैरा असणार आहे तोच म्हणजे माळशिरसकरांचा सुंदरचा बैलजोड सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे. तर या मैदानामध्ये प्रमुख कोणकोणत्या बैलजोडीकडे लक्ष असणार आहे ते मध्ये पाहिलं तर आपल्या विक्रमादित्य बकासूर आणि लखन या बैलजोडीकडे देखील लक्ष असणार आहे. त्यानंतर पाहिलं तर सर्जाचा जोड, तो म्हणजे पंढरनाथ फडके यांचा सर्जा आणि त्यानंतर घोटकरांचा सर्जा या बैलजोडीकडे देखील विशेष लक्ष असणार आहे. त्यानंतर सम्राट शाकीर तात्या यांचा सम्राट, त्यानंतर चिमणे आणि साई, नंतर पाहिलं तर चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा, नंतर 81 रायफल, त्यानंतर पाहिलं तर भरपूर नंदी सुद्धा या मैदानामध्ये येणार आहेत. त्यामध्ये घाणनकरांचा भव्य असेल, नंतर पाहिलं तर शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलेट असेल, बुलेट सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे आणि बुलेटचा पैरा असणार तो म्हणजे मुळशीकरांचा पिस्तूल आणि दुसरं पाहिलं तर बावधनकरांचा लक्ष सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे. आणि बावधनकरांचा लक्षाचा पैरा असणार तो म्हणजे सासवडकरांचा बादल या मैदानामध्ये हे सुद्धा नंदी प्रमुख या बैलजोडीमध्ये येतात. आणि पाहायला गेलं तर मित्रांनो, एक टिप, या मैदानामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कोणाला कमी नसतं. मित्रांनो, फक्त बैलाच्या परफॉर्मन्सवरती या बैलजोडीवरती आपलं विशेष लक्ष असणार आहे. तरी पण देखील या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधीही काही पण घडू शकतं, कारण मित्रांनो कॉम्पिटिशन इतकं वाढलंय की कोण कधी एक नंबर केले काहीच सांगता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, या स्विफ्टचा मानकरी कोण होईल? नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.